शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणतात शेतरस्त्याच्या अडचणी आहेत, शेतरस्ता होत नाही, कोणी अडवलेला आहे, तहसीलदार सहकार्य करत नाही, तलाठी सहकार्य करत नाही, भूमी अभिलेखचे अधिकारी मोजणी करायला येत नाहीत. पण मी तुम्हाला आज अशी एक जादू दाखवणार आहे की तुम्ही बी म्हणता काय. हे बघा, हा आमचा शेतरस्ता आहे. इथं सगळी पांदण होती, पण आम्ही मागच्या वर्षी सर्व गावकरी शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन हा शेतरस्ता तयार केलेला आहे. आणि आज मी याच शेतरस्त्यानं मोटरसायकलवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा मोटरसायकलवर आलेलो आहे. आणि त्यामुळे जर अशा कोणाच्या अडचणी असतील तर त्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला बघा, हे दाखिला आता पुन्हा पुढचा दाखवतो. पांदण होती आणि ती पांदण आता दुरुस्त करून म्हणजे भरून आम्ही हा सगळा शेतरस्ता केलेला आहे. काही अडचण आलेली नाही, सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं. मात्र फक्त त्यासाठी सुरुवात करणं, कोणीतरी पुढाकार घेणं हे गरजेचं आहे. आणि हे बघा, हेच आपलं शेत आहे. आता सध्या तूर हे त्याच्यात, पुढे याच्यात आता फळबाग करू काहीतरी, कारण आत्तापर्यंत रस्ता नव्हता म्हणून आपल्यालाही तेवढा इंटरेस्ट नव्हता. आता शेतरस्ता झालेला आहे. रस्त्यावरून उतरायचं आणि धुऱ्याच्या पलीकडे लगेच शेतात जायचं, त्यामुळे काहीच अडचण नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या शेतात आलेलो आहे. बघा, ही आपली हळद आहे. यंदा जरा पाऊस जास्त झाल्यामुळं लय करपून गेली आणि लय जागेवर असे डाबके डाबके झालेत. आता तुमच्याकडे जर हळद असेल तर तुमच्या हळदीची परिस्थिती कशी आहे, अशीच आहे का चांगली आली सांगा कमेंट करून. मात्र आमची हळद करपलीत लय पहा. तुम्हाला जवळून दाखवतो. ही अशी हळद आहे बघा, तुमच्या आता लक्षात आली असेल. पाणी यंदा भरपूर आहे. आपल्या विहिरीवर सोलर गिलर हे सगळं व्यवस्थित आहे. नंबर 1 तुम्हाला आता सोलर विहीर आपली दाखवतो एकदा. म्हणजे बऱ्याच जणांना वाटत असेल हे शेतकऱ्याच्या बाबतीत माहिती सांगते, खरंच शेतकरी आहेत का, यायला वावर आहे का नाही असं वाटत असेल. त्याच्यामुळं म्हणलं एक छोटासा व्हिडिओ करावा आणि हा सांगण्याचा प्रयत्न आहे आपला. उन्हाळ्यात यावर्षी आपण विहीर 20 फूट खोल घालण्याचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्यातच पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे 18-19 फूट झाली आणि विहिरीचं काम बंद पडलं. क्रेन सगळं तसंच इथंच लटकलेलं आहे. हे बघा, अशी झालेली आहे हळद सगळी. म्हणजे डाबके डाबके झालेत, काही भागात चांगली आहे, काही अशी बारीक झाली ही एवढी अशीच. आणि यावर्षी काय हळदीचे चांगले योग दिसणत. हे आता पुढं चांगली दिसती, कुठं खराब आहे कुठं चांगली आहे. मात्र तुमच्याकडे कशी आहे सांगा, कारण सध्या हळदीचे भाव बी बरे आहेत. आता पुढं ज्यावेळेस हळद येईल त्यावेळेस असेच राहतेत का पुन्हा कमी होतेत काय सांगता येत नाही, पण सध्या तरी बरे आहेत. काय विहिरीचं काम चालू असताना सोलर काढून ठेवलं होतं, ते सुद्धा फिट करणं झालं नाही म्हणून असंच लावून दिलं ना. आता असंच याचा उपयोग सुरू आहे सध्या. आता ह्या प्लेटा ते वाऱ्या वादनामुळे तुटल्या होत्या. आता याचा क्लेम केलेला आहे. आता कधी होतोय भेटतोय काय माहीत. ही आपली विहीर आहे. हे बघा, हे क्रेन जशाला तसंच आहे. 20 फूट घातली होती, 18 फूट झाली, 2 फूट कामं राहिलं. हे बघा, विहिरीला पाणी, ते साबडी गिबडी सगळे उघडे पडलेत. अशी परिस्थिती यावर्षी, पाणी भरपूर आहे मात्र काम बाकी आहे. हळदीची लागवड जास्त करायची होती, पण आता पावसाळा जास्त झाला आहे तर बरं झालं नाही केली असं वाटायला लागले. मात्र पुढच्या वर्षी जास्त करू. आता 1 एकर भरच केलेली आहे, पुढच्या वर्षी 3-4 एकर करायचा आपला मानस आहे. तर बघा मित्रांनो, हे असं आपलं शेती आहे. याच्यात इथंच हरभरा आहे, गहू आहे, त्यानंतर काही तूर आहे. ही विहीर आहे. आता विहीर तर तुम्ही बघितलीत, कारण बऱ्याच जणांना वाटू शकतं शेतकऱ्याविषयी माहिती सांगतेत पण हिला वावर आहे का नाही म्हणून एक दाखवण्याचा प्रयत्न होता. या अगोदर आपण एक व्हिडिओ केला होता, पण पुन्हा एकदा आज जरा शेतात मुद्दाम व्हिडिओ केला. तसा मी हमखास शेतामध्ये येत असतो, पण शेतात काही व्हिडिओ करीत नाही. मात्र आता यापुढं आपले शेतातूनही बरेचसे व्हिडिओ करायचेत, कारण शेतकऱ्यासारखीच माहिती दिली तर लक्षात येते आणि आपला तोच प्रयत्न असतो
लय उगं स्टँडर्ड सांगित बसलं तर ते शेतकऱ्याला नाही समजून काय फायदा मग सांगण्याचा. कारण कोणतीही गोष्ट सांगितली तर समोरच्याला समजली सुद्धा पाहिजे, नाही तर आपली रिकामी बडबड करून काहीच फायदा नाही. त्याच्यामुळे जे आहे ते असं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात, माहितीपूर्ण वाटतात का नाही, का उगच काही भपारे हाणल्यासारखे वाटतात ते सुद्धा कमेंट करत जा. म्हणजे कुठं चुकलं हुकलं, कारण मी एक शेतकरी आहे. माझ्याही लक्षात यायला पाहिजे की आपलं काही चुकायलं आहे का. नाही तर उगच आपलं सुरू आहे गप्पा झोडणं, समोरचे ऐकायलेत म्हणून मी काही बोलायचं, पण तसं बोलत नाही मी. पण कुठं चुकलं हुकलं तर सांगित जा, एवढीच विनंती. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यांना शेअर करा की कळू द्या आपला यूट्यूबवर माहिती देणारा सुद्धा एक शेतकरी आहे म्हणून. धन्यवाद.